जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। कळंब शहरातील मांजरा नदीला पूर आलेला आहे। मांजरा नदी पात्रानं 1 किलोमीटर पर्यंतचं क्षेत्र अक्षरशः व्यापलंय। नदीकाठची शेती पिकं ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। या मांजरा नदी पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे आणि हा जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे नद्या ज्या आहेत ते अक्षरशः 11 विकराळ रूप जे आहे ते कुठेतरी या ठिकाणी धारण करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात हा जो संपूर्ण काही पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि परिणामी या नद्या ज्या आहेत ते आता कुठेतरी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। 11 विकराळ रूप जे आहे ते या नद्यांनी कुठेतरी धारण केलेलं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। याचमुळे या पावसामुळे जे नदीला आता पाणी आलेलं आहे ते पाणी आजूबाजूच्या शेतात पसरलेलं आहे आणि अक्षरशः 1-1 किलोमीटर दूरपर्यंत पाणी जे आहे ते आजूबाजूच्या शेतीमध्ये पसरलेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात शेतीचं जे आहे ते याच्यामुळे नुकसान जे आहे ते होताना पाहायला मिळत आहे आणि यामुळेच कुठेतरी जे शेतकरी राजा आहे त्याचं पूर्ण कंबरट जे मोडलेलं आहे ते याच मुळे कुठेतरी पाहायला मिळत आहे। आणि याच दुसऱ्या बाजूला जर आपण या संपूर्ण बाजूला जर पाहिलं तर ही जी नदी आहे ते पुढे मांजरा धरणाकडे वाहत जाते आणि त्याच ठिकाणी जे आहे ते मोठा एक जलाशय आहे। त्याच जलाशयातून धाराशिव असेल सोलापूर लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जातो। बीड जिल्ह्यातील काही भागात इथून पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो आणि आजूबाजूच्या शेतीला देखील हेच पाणी वापरलं जातं। या नदीवर जे पूल आहेत ते त्या पुलांवरून देखील पाणी जे आहे ते वाहतंय, त्यामुळं अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। त्याचबरोबर या नदीला जो पाणी आलेलं आहे त्यामुळे आजूबाजूची जी काही नदीच्या काठची गावं आहेत तेथील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी सुरक्षित राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन आहे प्रशासनाने केलंय। ओमकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।